तर बीड जिल्हा परिषद निवडणुकीतल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत। बीड जिल्हा परिषदेत भाजप बहुमतापासून दूर राहिलं। परळीतल्या सर्व जागांवरही भाजपचा पराभव झाला, त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या मंत्रिपद सोडणार आहेत। हा निकाल अनपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं। परळीमध्ये निकाल मला अनपेक्षित आणि निराशाजनक आहे। कारण याचं शोधूनही मला सापडत नाही की याचं कारण काय आहे। कोणत्या प्रतीचं राजकारण इथे विजयी होतंय आणि त्या प्रतीमध्ये जर मी नाही बसत असेल तर मी सांगितलं की वेळोवेळी मला राजकारणामध्ये याच्यासाठी एक्झिट घेण्यासाठी माझी तयारी असेल, कारण मी माझ्या तत्वांना फार बळी देऊन राजकारण करेन असं नाही। मला वाटतं की माझ्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणण्यात मला यश जरी आलं तरी परळीनी जो 4-5 मतांचा कल आम्हाला द्यायला पाहिजे तो देऊ शकले नाही। त्याच्याबद्दल पक्षश्रेष्ठींकडे मी चर्चा करेन आणि या जबाबदारी घेऊन ग्रामविकास मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा मी मुख्यमंत्री महोदयांकडे देत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।